माणसं फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात. आता आजकालची म्हातारी माणसं परवाय गेली, परवाय गेली, परवाय गेली, फक्त पोरच कशी वाया गेली. आता ही म्हातारं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतो, ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, हे गुणाचं. बिडी फुकू फुकू ह्याची थोबाडा आत गेली, हे गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. आता म्हातारा बाय कसं दारात बसून, आजकालच्या काय पोरी आहेत होय, यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय. अगं होय ग माय, अगं तू करती काय, तू मिसरी चोळती. तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भागार वास येतो मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडानं सांगते का ज्ञानेश्वरी वाचायला. आणि विनंती आहे, वाचा. आयुष्यात एकदा ज्ञानेश्वरी काही नाही करता आलं, ज्ञानेश्वरी नाही कळली का यार, एवढी लायकीच नाही आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी एवढी. माऊलींची ती तुम्हाला आम्हाला कळणार आहे का, ज्ञानियांचं ज्ञानी आहेत ते. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानवांना कळू द्या, हे माझं लेकरू आहे, उब लागू द्या, फक्त भाव ठेवा रे, तू पावणार आहे. आणि कुठल्या मॅनेजमेंट, कुठल्या सामर्थ्यावर तुम्ही, कुठल्या स्ट्रॅटजीवर तुम्ही परमार्थ करत नाही किंवा ज्ञानेश्वरी वाचत नाही. अरे या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रकटले ते लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने प्रेशरने वीज निर्माण होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी, ही आध्यात्मिकता. चाचोटेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक केमिस्ट्रिकल सूत्र तुम्हाला शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटेल. हनुमान चालिसेमध्ये तुलसीदासांनी जमिनीपासून चंद्रापर्यंतचं मोजमाप संख्यानुसार सांगितलंय. म्हणजे लिल्योता ही मधुर फल जानू, प्रभो मुद्रिका मिली मुख माही, जल गई लाज कही अचरच नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे तेते. राम दुहारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसा. सब सुख लेली तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना. आपण तेज समारो आपे, तीनों लोक हाकते का. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम नासे रोग हरे सब पीरा. जपत निरंतर हनुमंत बरे, जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की. काय सुंदर लिहिलो, म्हणायला काही हरकत नाही, पण झोपतेल ती. काय सुंदर लिहिलं. श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुरे सुधारी, बरन गुर कबीर विमल रसोजदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिगे सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हर वकले सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर. राम दूत तुलित बलधा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के. कंचन वरण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित कैस. हाथ वज्र वर ध्वजा विराजे, कांधे मूढ़ जनेऊ मोसा. शंकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंत. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जरा. भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सब लाए. संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीनी बहुत ही बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समबाई. काय अधिकार सांगितला, नीट लक्षात घ्या. तसं तर राग यायला पाहिजे होतं लक्ष्मणाला, कारण मारुती राहायला पहा भगवंत म्हणतायत तुझा अधिकार माझ्या भावापेक्षा मोठा आहे. भावानं म्हणायला पाहिजे होतं, मी बिना चपलीचं तुझ्यासोबत 14 वर्ष फिरलो, तुझ्या बायकोचे पाय बघून आयुष्य काढलं, हा सगळं मी केलं, आणि ही माझ्यापेक्षा मोठा, तुझा पक्षच सोडतो, असं म्हणायला पाहिजे होतं लक्ष्मणानं. पण लक्ष्मण हा अवतार शेषाचा, मारुतीराय हा अवतार रुद्राचा. महादेवाच्या गळ्यात शेष आहे, मग गळ्यात घालणारा श्रेष्ठ का जे गळ्यात आहे ते श्रेष्ठ? गळ्यात घालणारा श्रेष्ठ ना. त्यामुळे हे बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. अगदी सामर्थ्याने जेवढं काही सायन्स आपण आज शिकतोय ना, अध्यात्माचं फळ आहे, अध्यात्म त्याचं मूळ आहे, हे आयुष्यभर लक्षात ठेवा. मग जोपर्यंत देव आवडत नाही तोपर्यंत बाकी काही मिळणार. आणि देव कधी आवडेल? धन्य माता पिता, शिवराय पोटी जन्माला यावे प्रशिक्षण आहे. छत्रपती शिवरायांना दिलेलं प्रशिक्षण आहे मासाहेबांचं, कूस तसे. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई,
साई आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मुसलमानाचा महानाचा चिजाईला मुसलमानाचा मानाचा टाळी टाळी बसलेलं ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, आता प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे दोन चार कटकुले वाजवत नाही त्यांना सांग, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, ज्या औलादीचा जन्म पाकिस्तानात झाला ते टाळी वाजवणार नाही. इथलं नाही ना आज आठवा का वाजवायच्या टाळ्या. 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. अरे डोळ्यात एकत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया नाचत होता, ओठवर मावळे हातात. अरे बाजी मुरादबाजी धनाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची पडदन धनाची संताची मोरोची वहीची मोरे घोरपडमध्ये निंबाळकर बांदलकर जयदे. अरे काय होणार आहे एवढ्या स्वराची घटना रे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला, मावळा घरी बसलाय कळताच राजा भेटाय आलं. राजा भेटाय आले बघतात मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा रडायला लागला. राजा किंचाळे, लाज वाटत नाही. हर हर माझं गोष्टकात मातीसाठी झुंज देणारी आपली जात हात गेले म्हणून रडतोस. विश्वास नाही माझ्यावर, उघड्यावर टाकेल का तुझं कुटुंब. तेव्हा मावळ्यानं सांगावं, नाही राज, नाही वर राजा. आवाज स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा देह पानाला लावला. मातीसाठी जिंदगानी जावी याचं स्वप्न अखंडित बघितलं. नाही राज, मी त्यातला नाही राजा. आवर राजा, तुमच्यासाठी देह लागला तर स्वतःला भाग्यवान समजतोय मी. असं कसं बोलता व राजा. वाईट वाटतंय राजा एकाच गोष्टीचं. माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबाला, पण या दुर्दैव्याकडे माझ्या राजाला मुजरा करायला हात शिल्लक नाहीये. डोळ्यातनं म्हणून पाणी आलं राजा. एवढं प्रेम करणारे मावळे होते म्हणून हिंदवी स्वराज्य उभा. जात पंत कुळ गोत्र नव्हतं तेव्हा, होती ती मातीविषयी आत्मीयता, स्वराज्याविषयी निष्ठा आणि राजांविषयीचं प्रेम. का कशासाठी होती मुघलांची सत्ता दमेली, तीन तुबळ्यांना नव्हता खोमाली. होती मुघलांची सत्ता दमेली, तीन तुबळ्यांना नव्हता खोमाली. होती जिजाईला थंड झालं शिवपात संत. होती जिजाईला थंड झालं शिवभात संताच पूजित महाराज सारा. मुसलमानाचा मुसलमानाचा मानाचा चिजा मानाचा मानाचा चिजा. त्या जिजाऊंची कोस होती. त्या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनी उभा केली, ज्याचं नाव होतं स्वराज्य. ज्या पतसंस्थेत शेतकऱ्यांना बी बियाणं, खत, बैजर, अवजार व्याजावर भेटायचे. पण व्याज घेतलं जात नव्हतं पैशाच्या मुद्दीनं, व्याज घेतला जाता जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. अरे कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय. उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? नाही देऊ शकत. पक्ष, राज्य, सरकार कोणाचंही आलं तरी शेतकरी मरणार नाही याची खात्री देऊ शकत. कौतुक वाटतं मला माझ्या राजाचं, माझ्या शिवरायाचं, माझ्या शिवशाहीचं. पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. माझ्या शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे मॅनेजमेंट माझ्या छत्रपतींचं होतं. याला म्हणायचं व्यवस्थापन. राज जी
जी लोक धर्मांतर करून बाहेर गेली त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणलं. सगळ्यात मोठं धर्मांतर माझ्या राजांनी केलं. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शेतकऱ्यासाठी छत्रपतींनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी बांधली. ज्या 7 बाऱ्याला माच करताना ती 7 बारा पद्धत छत्रपती शिवरायांची. जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुमच्या आणि माझ्या बापाची नावं 7 बाऱ्याला लागली नसती. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. महिन्याच्या महिन्याला हातावर जी पगार पडते ना ती कृपा शिवरायांची. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. पाटील की देशमुख की देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली. काय मॅनेजमेंट होतं. अशा राजाला प्रशिक्षण देणारी माय काय असेल. सगळं पडीक पडलेलं पुणे रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं या मातीत जो कोणी शेतकरी पिकवल ना त्याच्या कुळाचा नाश होईल. अंधश्रद्धेनं भंगलेली माणसं स्वतःची माती पिकवत नव्हती. मासाहेबांना 4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि सांगितलं अरे जा नाही पिकवायचं तुम्हाला तर पिकवू नका. मी पिकवते ही माती. होऊ दे माझ्या कुळाचा नाश झाला तर. अरे माझ्या एकटीचं लेकरू मेलं तरी चालेल पण स्वराज्याचा दीप तेव्हाच राहिला पाहिजे. मासाहेबांनी हातात नांगर घेतला. त्याच रायारावाच्या मातीतनं सोन्याचा नांगर मासाहेबांनी शिवरायांना हाताला धरून फिरवला. काय आई असेल त्याला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिताई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिताई. आज पूजित महाराष्ट्र सारा. ज्यांनी आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं अधिकारानं जगायला शिकवलं. मुजरा मानाचा अखंडितपणे त्यांच्यासाठी मुजरा मानाचा महानाचा चेल जायला. मुजरा मानाचा क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंधर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की. भांडवल कर दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. कारण माहित आहे जर आज छत्रपती नसते, ही महापुरुष नसते तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं जहापना थोडा कीर्तन करना चाहते हैं. आपकी मर्जी हो तो कर ले. 50 वर्ष कशाच्या सप्त्याला. एखादं कीर्तन झालं असतं तरी फार पुरेसं. आज हा 50वा अमृत महोत्सव, हा सुवर्ण महोत्सव तुम्ही सामर्थ्याने करू शकताय. त्याचं कारण आहे त्या संतांनी, त्या महापुरुषांनी आपल्यासाठी जीव पणाला लावला म्हणून ही माती पवित्र करायची ताकद. म्हणून या मातीत भजन